आजचा दिवस अगदी माझ्यासाठी खूप खास होता. आज नागपंचमी आणि श्रावणातला पहिला सोमवार एकत्र आले होते. सकाळी नेहमीपेक्षा लवकर उठले, फ्रेश झाले आणि दिवसाची लगबग सुरू केली. आज पोळ्यांचा स्वयंपाक करायचा होता, पण आमच्या दोघांचाही उपवास होता. तरी देवाला नैवेद्य दाखवायचा असल्यामुळे पोळ्या करणारच होते. सकाळी सकाळी अथर्वचा डबा तयार केला आणि प्रिन्सेससाठी नाश्त्याला छान पोहे केले. तेवढ्यात आमच्या मॅडमनी मला मेहंदी काढायला बसवलं. काल रात्री मी मेहंदी काढली, पण त्या झोपल्या होत्या. मग तू काढलीस आणि मला नाही. मग काय, सकाळी सकाळी तिनं मला मेहंदी काढण्यासाठी बसवलं आणि नंतर सुरू झाली प्रिन्सेसला स्कूलला जाण्यासाठीची तयारी. तुम्हाला माहीत आहे, नुसताच 15 ऑगस्टला तिचा बर्थडे झाला, पण त्या दिवशी तिला नवीन ड्रेस घालता आला नव्हता. म्हणून आज नवीन ड्रेस घालून स्कूलला जायचं होतं. सगळ्यांना गिफ्ट देण्यासाठी ती खूप एक्सायटेड होती. मग माझ्या प्रिन्सेसला छान तयार केलं आणि स्कूलला सोडायला निघाले. पण नेमकं स्कूलला सोडायला जाताना पाऊस सुरू झाला. मग दोघींनीही रेनकोट घातला आणि तिला स्कूलला सोडून घरी आले तर बराच उशीर झाला होता. मग पटापट डाळ कुकरला लावली, पीठ मळलं, झाडू मारला आणि फरशी पुसून घेतली. मग देवपूजा केली. आज नागपंचमी असल्यामुळे नागोबाची मनोभावे पूजा केली आणि देवासमोर एकच प्रार्थना केली की देवा, माझ्या भावाला भरपूर आयुष्य दे, नेहमी सुखी, निरोगी आणि आनंदी राहू दे. माझ्या भावासाठीची ही प्रार्थना अगदी माझ्या मनापासून होती. आणि त्यानंतर सुरू झाला नैवेद्याचा स्वयंपाक. छान पोळ्या केल्या, भजी केले, पापड केले आणि देवाला नैवेद्य दाखवला. अमितचा उपवास असल्यामुळे त्यांच्यासाठी छान खिचडी केली. खरं सांगायचं तर माझ्यासाठी 2 दिवसांचा उपवास होता, पण मला अजिबात भूक लागली नव्हती आणि थकवा देखील आला नव्हता. घरातल्यांना काळजी वाटत होती की तुझी OPD, घरचं सगळं आणि त्यात 2 दिवस उपवास कसा करणार. पण खरंच मनात एखाद्या व्यक्तीसाठी श्रद्धा आणि प्रेम असेल ना, तर कितीही काम असलं तरी काही गोष्टी करण्यासाठी एक वेगळीच ताकद मिळते. मी अगदी 2री-3रीत असल्यापासून माझ्या भावासाठी हा उपवास करते आणि तोही अगदी न चुकता. मग यावर्षी मी कसा हा उपवास मोडणार? तर असा होता आमचा नागपंचमीचा दिवस. तुमच्याही आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल ना, जिच्यासाठी तुम्ही कित्येक वर्षापासून एखादी गोष्ट मनापासून करत असाल. असं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.